आज होळीच्या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा अप आणि धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेतला जाणार आहे। दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या अरविंद केजरीवालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। केजरीवालांचा मुखवटा उतरवणार असल्याचा इशारा महाठग सुकेश चंद्रशेखर यांनी दिलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश तुरुंगामध्ये शिक्षा भोगतोय। शहापूर तालुक्यातल्या डोळखाम परिसरात जंगलामध्ये भीषण आग लागली। यामध्ये शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झालं। सुकलेलं गवत आणि उन्हाच्या तीव्रतेबरोबर वाऱ्यामुळे या आगीने जास्त पेट घेतला। यवतमाळच्या कळंबजवळ नागपूर तुळजापूर महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतला। चालकाला बॉनेटमधून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। धूर निघत असल्याचं समजताच त्यानं गाडी थांबवली। चारही प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं। तेवढा संपूर्ण गाडीनं पेट घेतला। मात्र भर रस्त्यातल्या या घटनेनं काही काळ वाहतूक ठप्प झालेली। नाशिकच्या येवल्यातल्या धानोरे शिवारामध्ये भर दिवसा बिबट्या आढळला आणि पिंजरा लावण्यासाठी गेलेल्या वन अधिकाऱ्यावर या बिबट्यानं हल्ला केला। बिबट्या दिसल्यामुळे शेतकऱ्यांची स्वतः चांगलीच तारांबळ उडाली। दरम्यान येवला आणि निफाडमधल्या रेस्क्यू टीमकडून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कल्याणच्या कचोरेमध्ये गावदेवी मंदिरात चांदीच्या पादुकांची चोरी झाली। देवीचे दर्शन घेण्याच्या बहाण्यानं 2 चोरांनी पादुकांवर डल्ला मारला। त्यांची किंमत 30,000 रुपये इतकी आहे आणि ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। टिळकनगर पोलीस या प्रकरणात तपास करतात। शिर्डीतल्या खासगी पार्किंगमध्ये गुरुवारी भर दिवसा गोळीबार झाला होता। या प्रकरणात सावळी विहीर फाटा इथं सापळा रचून आरोपी संपतशंकर वायकर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्याच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय। वायकर हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये आढावा बैठक घेतली। निवडणूक काळामध्ये नक्षलींच्या कारवायांना आळा बसावा यासाठी योग्य व्यूहरचना आखण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी C60 पथकातले अधिकारी आणि जवानांचा रश्मी शुक्ला यांनी प्रशस्ती पत्र देऊन सत्कार केला। एकीकडे प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी धुळवडीमध्ये सहभागी झाले। नागपूरमध्ये होळीनिमित्तानं होली मिलन हा कार्यक्रम आयोजित केलेला नितीन गडकरींनी त्याला हजेरी लावली। मस्कासात परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। गडकरींनी देशवासियांना यावेळी होळीच्या शुभेच्छा दिल्या। खासदार हेमा मालिनी मथुरेमध्ये होळी मिलन कार्यक्रमात सहभागी झाल्या। मथुरेमध्ये फुलांची होळी खेळण्यात आली। तसंच काही स्थानिक कलाकारांनी नृत्य सादर केलं। हेमा मालिनींनी सुद्धा यामध्ये नृत्य सादर केलं। हेमा मालिनी मथुरेतून भाजपच्या उमेदवार आहेत। अकोल्यातल्या खंडेलवाल महिला मंडळानं फुलांच्या होळीचं आयोजन केलेलं। यासाठी सुमारे 200 किलो फुलांचा वापर करण्यात आला। बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त रंगांनी त्वचेचं नुकसान होतं। यावर उपाय म्हणून फुलांचा वापर करत जल्लोषात होळी साजरी झाली। रंग आणि पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीनं नैसर्गिक होळी खेळण्याचा संदेश यामधून दिला गेला। नाशिकच्या सटाणा तालुक्यामध्ये होळी सणानिमित्त विद्यार्थ्यांनी होलिका दहन केलं। इथल्या महड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अभियानांतर्गत होलिका दहनाचा कार्यक्रम झाला। मुलांना सण उत्सवांची ओळख करून एकात्मतेची भावना वाढावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला।